गावामध्ये दोघं नवरा बायको राहत होते. ते मातीची भांडी तयार करून विकत असत आणि आपला संसार चालवत असत. कधी कधी छोट्या छोट्या खेळण्या पण तयार करायचा आणि बाजारात विकायचा आणि आपलं घर चालवायचं. रामू सकाळी लवकर उठत असे आणि बायकोला आवरायला सांगत असे. स्वयंपाक कर, ठेवायला वाढ. बायको थोडी आळशी होती. त्याला रागवायची, शिव्यागाळ द्यायची. काम काम काम, दिवसभर काम, घर सोडून जाईन अशी धमकी द्यायची. तसेच जबरदस्तीने उशिरा का होईना पण स्वयंपाक करून त्याला कामावरती पाठवायची. उशीर व्हायचा रोज. रामू गावाला खेळण्या घेऊन विकायला गेला की तिच्या शेजारनी तिला गप्पा मारायला यायच्या आणि तिचा वेळ घालवायच्या. रामूचं घरानं शेजारनी जवळ करायची. दिवसभर घरातलं काम 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 आणि नवऱ्याच्या हातात सगळं द्यायला लागतं. स्वतः काहीच करत नाही घरचं काम, अशी तक्रार शेजारणीकडे द्यायची ती. त्याला समजावून सांगतात, तू आजारी पडायचं नाटक कर, घरातली कामं करू नको, झोपीतली उठू नको, पांघरून झोपी जाय दिवसभर, आपोआप तुझा नवरा काम करेल. पण आम्ही असंच घरी करतो, मग आमचे नवरे घरातलं सगळं काम करतात असं ते समजावून सांगायला लागले तिला. पूर्ण शेजारने तिचं कान भरून निघून जातात. झोपी जाते, पांघरून उठतच नाही. मग घरी येऊन तिला झोपीतलं उठवत असतो. म्हणतो, तुला काय रात्रीची झोप कमी पडते काय? दिवसा पण झोपत राहतेस. मी आलं तरी उठत नाहीस. मला चहा पाणी जेवायला काहीच देत नाहीस. रोजच्या रोज मला जबरदस्तीने सगळं घ्यायला लागतं. ती त्याला दम देते, मी आजारी आहे, माझे पाय दुखायलेत, हात दुखायलेत, मी उठणार नाही, मी काय करणार नाही, स्वतःच तुमचं तुम्ही घ्या आणि खा आणि झोपा. मग हळूच चुलीकडे जातो. दोघांसाठी पण चहा करतो. तिला आणून देतो. ती आनंदाने लपून छपून पांघरून हसत असते. शेजारणीचा उपाय कामात येत आहे असं विचार करत आणखीन घुमटून झोपते. चहा प्यायला पण उठायला जबरदस्तीनेच उठवतो. चहा प्यायला पण. रात्रीचं पण जेवण केलं, बायकोला पण दिलं, आपण पण जेवला आणि झोपी गेला. नंतर सकाळ पण झाली. सकाळी पण उठवायला लागला. ती सकाळी पण झोपीतली उठना. हातपाय दुखायला लागले, उठलं तर चक्कर यायला लागली, डोकं दुखायला लागले असं नाटक सांगायला लागली. रामू म्हणाला, मी स्वयंपाक करतो. स्वयंपाक झाले की माझी चिखलाची भांडी तयार करतो, मातीची खेळणी तयार करतो, स्वयंपाक करतो, बायकोला जेवू घालतो आणि बघतो तर मातीच नसते दारामध्ये. मग तो हळूच टोपलं आणि खोरं घेऊन शेतामध्ये जातो माती आणायला. रामू बाहेर जाताच शेजारणी घरामध्ये येतात आणि तिला झोपीतलं उठवतात. उठ, नाटक बंद कर, आम्ही आलोय तुला बोलण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी. सगळी कामं केलीत की नाही तो बघतात शेजारणी घरातलं आणि हसतात. एवढ्यात तो आपली माती घेऊन डोक्यावर थपून भागून येतो. तर शेजारणीच्या गप्पा ऐकतो. बायकोला कान भरतात, शिकवतात. बायको नाटक करते, हिचं काय दुखत नाही, त्याला समजतं. डोक्याला हात लावून बसतो, विचार करतो आता ह्याच्यावरती उपाय काय करायचा. आणखीन वापस जातो आणि तिकडून त्याचा हात मोडला असं तो पण ढोंग करून येतो आणि बायकोला सांगतो, माझ्या हाताला टिकावं लागला आहे, मी आता काहीच करू शकत नाही, माझं खूप डोकं दुखाले, मला चक्कर आली. ती पण उठून बसते ताटकन आणि त्याचा हात बघते. ती उठते, त्याचा हात बघते आणि लगेच त्याला चहा पाणी आणि स्वयंपाक करून जेवू पण घालते आणि त्याला आराम करायला सांगते. तिला सांगतो, वैद्यजीनं सांगितलं की 1 महिना काम नाही करायचं, आराम करायचा. आता आपलं घर कसं चालायचं, आपल्या खेळण्या भांडे आणि घरचं काम पण कोण करील असे तर बायकोला विचारू लागला. नंतर ती स्वतःच बोलून दाखवती, हे सगळं माझ्यामुळं झालं, तुम्हाला घरचं काम करावं लागलं, बाहेरचं काम करावं लागलं, म्हणून तुला थकावण आली, चक्कर येऊन पडलात, हे सगळं मलाच भोगायला लागणार आहेत अशी म्हणायला लागली लगेच. नंतर नवऱ्याला म्हणायला लागली, मी लवकर सकाळी उठते, स्वयंपाक करते, तुम्हाला जेवू घालते, नंतर मातीचे भांडे तयार करते आणि बाजारात नेऊन विकते आणि मग पैसे येतील आणि आपलं घर चालेल. मनातल्या मनात विचार करतो, हा हात मी असा धरलाय ना, तो मलाच अवघड होतोय. हिला धडा शिकवण्यासाठी हा मला प्रयत्न करावा लागला आणि तो यशस्वी पण होतोय. हिला 1-2 दिवस काम करू द्या, जे म्हणते ते करू द्या, आपण आरामच करूया 2 दिवस, हिला धडा शिकवलाच पाहिजे. सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून खेळणे तयार करायलेली असते. शेजारणी बघतात आणि तिचे कान भरण्यासाठी दंग होऊन येतात त्या पळत पळत तिच्याकडे. शेजारणी म्हणतात, तू हे काय करायला लागली, सगळं घरातलं काम करून भांडे चिखलं खातं घातलीस तू. शेजारणीला सांगते, हे सगळं माझ्यामुळं झालेलं आहे,
त्याचे हात मोडलेले आहेत. आता हे सगळं मलाच करायचं आहे. तिच्यावर भडकायला लागली. मला उलट शिकवलं. स्वतः सकाळीच उठते, पाणी आणते, स्वयंपाक करते, शेजारीला असं बोलायला लागली. आणि आता हे माझं सगळं मलाच बघायला लागलं. रात्रंदिवस घरचं काम, बाहेरचं काम. अशी शेजारणीला हुसकून लावलं आणि तिने शिव्यागाळ दिली. एवढ्यात रामू येतो आणि तिला समजावून सांगतो, तुला हे काम येत नाही, तू हे काम करू नको, तुला हे काम करायला कोणी सांगितलं आहे, तुझी तब्येत आणखीन बिघडेल, तू आराम कर जा, मी बनवतो कसं बसं, येतं मला करता. त्याला सगळी हकीकत सांगितली. मी मुद्दाम नाटक करत होते. शेजारने माझं कान भरत होते. आता मी इथून पुढं असं वागणार नाही, असं करणार नाही, तुम्हाला कामात मदत करेल, तुम्ही आराम करा, एकमेकावरती आराम करा म्हणत होते ते. पण असं काही झालं नाही. दोघांनी माफी मागितली आणि आपलं जे काम होतं ते काम करायला लागले. आणि रामू आपल्या दोन्ही हाताने खेळण्या तयार करायला लागला.